आणि 1998 मध्ये HIV एड्सची समस्या फार मोठी होती. HIV म्हणतच नव्हते, एड्स म्हणायचे, एड्स. आणि त्याच्यावर जर काम केलंस तर तू त्याच क्षेत्रातला आहे. आणि तेवढी ठिणगी पडली. मी 2006 मध्ये कामाला लागलो. जिल्हा रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतलं आणि कामाचं दीप प्रज्वलन केलं. जिल्हा रुग्णालयातून आम्हाला पत्र मिळालं की हे काम करता येत नाही, इथे काम उभा करू नका. मग मी ते क्वार्टर सोडून दिली, नोकरी सोडून दिली. आम्ही एका डोंगरावरती जागा घेतली 2006 मध्ये, बायचा रजिस्ट्री केली. तरी पण लोकांना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस काही समाजकंटकांनी आम्हाला त्रास द्यायचा सुरू केला. शेजारी बिंदुसरा डॅम आहे, खूप पाणी पुष्कळ असताना सुद्धा आम्हाला पाण्याला हात नाही लावू दिला. आम्ही कळशीने गपचूप पाणी आणायचो. HIV पीडितांचा मानवी चेहरा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये जोडला चालला. लोकांचा स्वीकार वाढत चालला. मग ITIच्या माध्यमातून असेल, स्किलच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या नोकरीच्या माध्यमातून आणि लग्नाच्या माध्यमातून मात्र हे मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडल्या चालले. पायपुसणे आहेत किंवा ग्रेटिंग आहेत किंवा छोटे छोटे, आता तर गोदडीचा असा चांगला प्रोजेक्ट आमच्या लेकरांनी केलाय की आमची गोदडी 500 रुपयाला विकली जाते आहे आणि मुंबईची पण त्याला मागणी आहे. त्यांचं लग्न पण लावून दिलेत. समाजातला सक्षम जोडीदार शोधला आणि आमच्या मुलींचे लग्न लावून त्यांचं बाहेर समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना जोडलंय. त्यांचे घरं बसून दिलेत. HIV बाधित जे जोडपं आहे त्यांचं जे बाळ आहे, आईकडून बाळाकडे जाणारा जो HIVचा आजार आहे तो बंद केलाय आणि तो रोखण्यामध्ये संस्थेला आणि शासनाला यश आलेलं आहे. आधी आम्हाला खूप त्रास व्हायचा. औरंगाबादला आणि अंबाजोगाईला आम्हाला 100 किलोमीटर पेशंट घेऊन जावं लागायचं. परंतु आता जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी, तालुका रुग्णालयाच्या ठिकाणी सुद्धा शासनानं मेडिसिनची आणि टेस्टिंगची व्यवस्था केलेली आहे. आपण टीव्हीवर पाहतो की छूने से बीमारी नाही फैलती, प्यार फैलता है, असं आपण वाचतो. परंतु ते बोलून नाही चालत, त्यासाठी जगावं लागतंय. की शासनाचा कुठलाही एक छदाम सुद्धा या संस्थेपर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. एक ग्रँड नाही, सरकारचा कुठलाही आम्हाला मदत नाही. लोकसहभाग आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा आहे की वेगवेगळ्या निमित्तानं, वाढदिवस असेल, पुण्यस्मरण असेल, जयंत्या, पुण्यतिथ्या, या सगळ्या सणवारामध्ये आमच्या लेकराला टाकून कुणीही घास खात नाहीये. जुने कपडे असतील, अन्नधान्य असेल, तेलमीठ असेल, विविध संस्था आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आमचं हे कार्य अशा प्रकारे चालतंय.